नमस्कार मंडळी. माझे नाव नितेश कातखडे. मी महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये राहतो. माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, की मी डिसाईड केलंय, की मी महापुरुषांवरती छोट्या-छोट्या व्हिडिओज बनवणार आणि माझा मेन उद्देश असा आहे, की सर्व घरांमध्ये जनजागृती आणि सर्व घरांमध्ये पोहोचलं पाहिजे, की आपल्या महापुरुषांची सुरुवात कशी झाली, त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचा जन्म कुठे झाला. कारण आपण फक्त महाराज, महाराज, आंबेडकर, आंबेडकर, फुले, फुले करत असतो. पण आपल्याला त्यांच्याबद्दल काही 1 प्रश्न, 2 प्रश्न विचारले, त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशनसुद्धा नसते. तर मेन माझा उद्देश असाच आहे, की सर्वांपर्यंत या व्हिडिओच्या मार्फत इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे, माहिती पोहोचली पाहिजे, की आपले महापुरुष कोण होते, त्यांनी आपल्यासाठी काय केलं, त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काय केलं, हे माझा मेन उद्देश आहे. तर मित्रांनो, सर्व महापुरुषांचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या पहिला व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर माझा एपिसोड 1 हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती असेल. तर या एपिसोडमध्ये माझे मेन मुद्दे असतील, महाराजांचा जन्म कुठे झाला, त्यांच्या आईचे नाव काय, वडिलांचे नाव काय. तर चला आज करूया आपण एपिसोड 1 चालू. जय शिवराय, जय भीम. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं, की अंगामध्ये वेगळीच ऊर्जा येते आणि आपल्याला वेगळाच अभिमान वाटतो. तर एवढ्या मोठ्या इतिहासाची आणि वारशाची सुरुवात कुठून झाली, तर आता आपण हे मुळापासून बघूया. तर कधी विचार केलाय, की एक मोठा वारसा आणि एक लिगसी जन्माला कशी येते? मोठ्याचे मोठे वादळ जन्माला कसे येतात? तर तिची सुरुवात एक छोट्याशा ठिणगीपासूनच होते. तर कोणत्याही कथेचं मूळ समजून घ्यायचं असेल, तर सगळ्यात पहिले त्याची ओळख महत्त्वाची, नाही का? या कथेचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचं नाव. हे एक प्रकारे कोड्यासारखं. जर त्या कोड्याचा पहिला भाग सापडला, की कोडं सुटायला चालू होते. तर छत्रपती शिवाजीराजे, शहाजीराजे भोसले ही फक्त नाव नाही, तर ही एक ओळख आहे आणि ह्या नावापासूनच एक नव्या पर्वाची सुरुवात झालेली आणि आपल्यासाठी ही एक भावना आहे. तर नावात काय दडलेलं असतं? तर एका कुटुंबाची आणि एका परंपरेची गोष्ट. हे नावच तर आहे जे त्या व्यक्तीला त्याच्या मुळांशी जोडून ठेवतं आणि त्याची ओळख पटवून देतं. तर महाराजांच्या आईचे नाव राजमाता जिजाबाई. राजमाता जिजाबाई या फक्त महाराजांच्या आई नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या संकल्पनेच्या शिल्पकारही होत्या. त्यांच्याशिवाय आणि त्यांच्या संस्काराशिवाय ही गाथाच अपूर्ण आहे, हे विसरून चालणार नाही. ओळख कळाली, वारसा कळाला. पण प्रत्येक गोष्टीला एक सुरुवात असते आणि ती सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली? चला हे बघूया आणि त्याच्याकडे जाऊया. ते वर्ष होतं 1630, एका नवीन युगाची आणि एका नव्या इतिहासाची सुरुवात. आणि तारीख 19 फेब्रुवारी हा तोच दिवस ज्याने इतिहासाला नवीन दिशा दाखवली. आणि ठिकाण शिवनेरी किल्ला, पुणे. आणि असं म्हणतात की तिथे एका सिंहाचा जन्म झाला. आता आपल्याकडे कथेचे सर्व तुकडे आहेत. तर चला आता आपण ह्यांना एकत्र जोडूया आणि आता या वारशाचा पाया कसा रचला गेला हे पाहूयात. हे आहेत ते 3 खांब. त्यांच्यामध्ये पहिलं त्यांचं पूर्ण नाव, ज्याच्यामध्ये वडिलांचा वारसा आणि महाराजांचं शौर्य दिसून येतं. असे आपले छत्रपती शिवाजीराजे, शहाजीराजे भोसले. आणि दुसरे म्हणजे त्यांच्या गुरु राजमाता जिजाबाई. ची जन्मतारीख 19 फेब्रुवारी 1630, शिवनेरी किल्ला, पुणे. या 3 गोष्टींपासून स्वराज्याची सुरुवात झाली. आणि ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे ना, की एक नाव, एक आई आणि एका किल्ल्यावरती जन्म. आणि इतक्या साध्या सुरुवातीपासून एवढा मोठा स्वराज्य उभं राहिलं आणि एवढा मोठा वारसा उभा राहिला. तर मित्रांनो, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल, तर प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचा एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब मला प्रोत्साहित करेल पुढच्या व्हिडिओज बनवण्यासाठी आणि थँक यू.